मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. माझा जन्म एका छोट्या गावात झाला होता. मी त्याच गावात वाढलो होतो. माझ्या आईवडिलांनी मला चांगले शिक्षण देऊन मला यशस्वी बनवलं होतं. मग त्यांनी माझे लग्न त्यांच्या पसंतीच्या मुलीशी लावून दिले. ती मुलगी खूप चांगली होती. लग्नानंतर 1 वर्ष कसे आणि केव्हा गेले मला कळलेही नाही. मग माझे काही काळाने वडील वारले. त्यांनी त्यांच्या कष्टाच्या पैशाने गावात खरेदी केलेली सर्व जमीन माझ्या नावावर केली. त्यांना माझ्याकडून खूप आशा आणि आकांक्षा होत्या. मी देखील शहरात चांगली नोकरी करू लागलो होतो. वैवाहिक जीवनही चांगले चालले होते. पण एक गोष्ट होती जी माझ्या मनात घर करून बसली होती. ती म्हणजे मला लवकरात लवकर वडील व्हायचे होते, तेही एका मुलाचे, जेणेकरून माझे नाव पुढे जाईल, माझे कुटुंब वाढेल आणि माझा वारसदार जन्माला येईल. मुलगा हाच कुटुंबाला वैभव देतो. मुलगा हाच मालमत्तेची काळजी घेतो. मुलगा हाच आपल्या वडिलांना आधार देतो. म्हणूनच देवाने मला मुलगा द्यावा अशी माझी इच्छा होती. लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले तेव्हा माझ्या पत्नीला तिच्या गरोदरपणाची आनंदाची बातमी मिळाली. माझी आई नातू व्हावा म्हणून देवाला खूप प्रार्थना करत होते. मी मनातल्या मनात प्रार्थना करत असे की मला मुलगाच व्हावा आणि देवाने माझी ही इच्छा पूर्ण करावी. मग एके दिवशी मला माझे पहिले मूल झाले. पण ती मुलगी होती. खरं सांगायचे तर मी आनंदी नव्हतो. माझा चेहरा दुःखी होता. ती माझी पहिली मुलगी असून सुद्धा मी तिला कधीच माझ्या हातात घेतले नव्हते किंवा तिच्यावर प्रेम केले नव्हते. लोक म्हणायचे की मुलगी ही वडिलांचे जीवन असते, पण माझ्यासाठी ती फक्त एक दुःख म्हणून आली होती. माझ्या पत्नीने माझे हृदय हलके करण्याचा खूप प्रयत्न केला. मी माझ्या मुलीवर प्रेम करावे, तिचा निरागस चेहरा पाहून माझं मन वितळून जावे, पण माझं मन आनंदी नव्हतं. मग मी तिच्यावर प्रेम कसं करू शकतो किंवा तिच्याकडे प्रेमळ नजरेने कसे पाहू शकतो? आता माझी मुलगी 1 वर्षाची झाली होती. माझ्या पत्नीने स्वतः तिचे नावही ठेवले, रोशनी. ती तिला रोशनी म्हणायची. ती म्हणायची की ही रोशनी एक दिवस संपूर्ण समाजाचा प्रकाश बनेल. पण मी तिच्या निरर्थक बोलण्यावर गप्प राहायचो. खेळताना रोशनी माझ्या जवळ यायची. तिला वाटायचे की मी तिला तिच्या मांडीवर घेऊन प्रेम करावे असे वाटत होते, पण मी कधीही तिच्याकडे मागे वळून पाहिले नाही. मग आणखी 1.5 वर्ष उलटले आणि माझ्या पत्नीला पुन्हा गर्भवती होण्याचे सुख मिळाले. यावेळी मी ठरवले होते की यावेळी मला मुलगा व्हायलाच हवा. देवाने माझी प्रार्थना ऐकावी. मी माझ्या पत्नीला यावेळी मुलगा जन्माला यावा याची विनंती केली. ती गप्प झाली. डोळ्यात एक प्रश्न होता, पण माझ्याकडे त्याचे उत्तर नव्हते. ती म्हणाली, अविनाश, जे काय होईल ते देवच करेल, माझ्या हातात काही नाही. मी तिला स्पष्टपणे सांगितले होते की यावेळी मला मुलगा हवा आहे. 10 दिवसानंतर ती नेहमीच गप्प राहू लागली आणि कदाचित प्रार्थना करू लागली की देवा, यामुळे मला मुलगा हवा. कारण तिला माहीत होते की जेव्हा पहिली मुलगी झाली तेव्हा मी त्या मुलीवर प्रेम करत नाही आणि जर दुसरी मुलगी झाली तर तिच्यावरही प्रेम करणार नाही. म्हणूनच आता तिची इच्छा होती की तिलाही मुलगा व्हावा. माझा हट्टीपणा आणि माझे शब्द तिच्यावर ओझे बनले होते. आणि मग तो दिवस आला जेव्हा माझ्या पत्नीने दुसऱ्यांदाही मुलीलाच जन्म दिला. जेव्हा मी रुग्णालयात ऐकले की दुसऱ्यांदाही मुलगी झाली आहे, तेव्हा मी मोठ्याने ओरडून म्हणालो, काय, दुसरीही मुलगी आहे? माझा मूड खराब झाला आणि माझ्यामुळे पत्नीचाही आनंद कमी झाला. पण ती तिची आई होती आणि तिने तिला जन्म दिला होता. जरी मी माझ्या दोन्ही मुलींवर प्रेम करत नसलो तरी ती दोन्हीवर सारखेच प्रेम करत होती. मी पूर्णपणे गप्प राहू लागलो. माझी बायकोही आता माझ्याशी जास्त बोलत नव्हती. माझी इच्छा पुन्हा भंग पावली. रोशनी लहान सहान गोष्टींबद्दल बोलायची आणि खोडसळपणा करायची, पण तिच्या खोडसळपणाचा माझ्या मनावर कसलाही परिणाम झाला नाही. माझ्या पत्नीने मला अनेक वेळा हात जोडून समजावून सांगितले होते की तेही तुमचंच रक्त आहे. मुलगी असो की मुलगा, त्याने काय फरक पडतो? मुलगी स्वतःला मुलगा म्हणून सिद्ध तरी करतात. पण माझे वर्तन तसे राहिले. 3ऱ्यांदा जेव्हा माझी पत्नी पुन्हा गर्भवती राहिली तेव्हा मी तिला स्पष्टपणे सांगितले की जर तिने यावेळी मुलाला जन्म दिला नाही तर मी तिला घटस्फोट देईल. माझं ऐकून ती गप्प झाली आणि खूप रडू लागली. माझ्या आईनेही मला खूप समजावून सांगितले की बाळा, सर्व काही तिच्या हातात नाही. जर तुमच्या नशिबात मुलगा नसेल तर कोणी काय करू शकते? त्या गरीब मुलीला त्रास देऊ नको. देवाकडे प्रार्थना करत राहा. जर त्याला हवे असेल तर तो तुम्हाला नक्कीच एका मुलाचा बाप बनवेल. पण मी तिला स्पष्ट म्हणालो होतो की मला मुलगा हवा आहे आणि जर यावेळी मुलगा झाला तरच मी तिला माझ्यासोबतच राहून देईन, नाहीतर मी तिला घटस्फोट देईन. माझी बायको आता रात्रंदिवस रडायची आणि प्रार्थना करायची. तिच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झाल्यासारखे वाटत होते. ती दोन्ही मुलींची समान काळजी घ्यायची. माझ्या आईला माझा हा मुद्दा चुकीचा वाटत होता.
म्हणून ती पूर्णपणे तिच्या सुनेची बाजू घेत होती, पण मला त्याचा काही फरक पडला नाही. आणि मग अशी वेळ आली जेव्हा माझ्या पत्नीने तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिला. यावेळी माझ्याकडे काहीच वाव नव्हता. माझे रक्त उकळले. माझ्या पत्नीने मला रडताना पाहिले आणि तिने मला तिच्या हातातील बाळ मला देण्याचा प्रयत्न केला, पण मी तिला माझ्या हातात घेतले नाही. पुन्हा मुलीला जन्म दिल्याने काय परिणाम होणार आहे तिला समजले होते. मी तिला तशाच अवस्थेत रुग्णालयात सोडून घरी आलो. दुसऱ्याच दिवशी मी वकिलाकडून घटस्फोटाची कागदपत्र तयार केली आणि माझ्या पत्नीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मी ते पेपर तिच्या तोंडावर मारले आणि म्हणालो, मला तुझ्यासोबत राहायचं नाही. जर तू मला एक मुलगा देऊ शकली नाहीस तर तू आयुष्यभर मला कशी साथ देशील? ती रडत माझ्या पाया पडली आणि म्हणाली, अविनाश, जर ते माझ्या हातात असते तर मी तुला जगातील सर्व सुख दिलं असतं. पण ही गोष्ट माझ्या हातात नाही. हे सर्व देवावर अवलंबून आहे. ही देवाची देणगी आहे. तू काय समजत नाहीस? कृपया मला सोडून जाऊ नकोस. मी कुठे जाऊ? मग मीही म्हणालो, तू कुठेही जा, पण मी तुला माझ्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. माझी आई म्हणू लागली, नाही बाळा, असं करू नकोस. या बिचाऱ्या मुलीला सोडू देऊ नकोस. तुला तर माहित आहे की तिचे आईवडील सुद्धा नाहीत. ती फक्त एकटी आहे. आता तू आणि तिच्या मुलीचं तिचा एकमेव आधार आहात. बाळा, या असहाय्य व्यक्तीचे मन दुखवू नकोस. मी म्हणालो, आई, तूही तिला आधार देते. जर तिच्या मुली तिचा आधार असतील तर तिने तिच्या मुलीसोबत राहावे. मीही तुमचा आधार बनलो आहे ना. जर मला मुलगा झाला तर तोही माझा आधार होईल. तुम्ही लोक मी काय म्हणतो ते का समजत नाही. पण मी कोणाचे ऐकले नाही. माझ्या आईने अजूनही माझ्या पत्नीला पाठिंबा दिला आणि म्हणाली, सुनबाई, तू या घरातून कुठेही जाणार नाही. हे तिचं घर आहे आणि ती इथेच राहील. मग मी म्हणालो, ठीक आहे. आता एकतर ती आणि तिच्या मुली या घरात राहतील किंवा मी राहीन. मी माझे सामान बांधले आणि घर सोडायला सुरुवात केली. तसेही मला दररोज शहरात जावे लागत असे आणि मी तिथेच काम करायचो. मी ठरवले होते की मी आता शहरातच भाड्याने घर शोधेन, तिथेच काम करत राहीन आणि तिथेच राहीन. मी माझ्या कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडले होते. माझी आई आणि पत्नी माझ्या पाया पडून खूप रडत होत्या, पण मी कुणाचंही ऐकलं नाही आणि मी त्यांना तसेच रडत सोडून त्यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडून ते घर सोडले. मी शहरात आलो होतो आणि आशेने माझे नवीन जीवन सुरू केले होते. मी ठरवले होते की आता माझा पहिला घटस्फोट तर संपला आहे. मी पुन्हा इथेच लग्न करेन. त्यावेळी मला कोणतेही दुःख नव्हते, ना कसला पश्चाताप होता. मी फक्त लग्न करून मला मुलगा होणार यावर ठाम होतो. मी वडील होईन आणि त्याला माझा वारस बनवेन. पण मला माहीत नव्हते की मला नक्की वारीस कशासाठी हवा होता. माझी जमीन आणि इतर मालमत्तासाठी की माझी क्रूरता पुढे घेऊन जाण्यासाठी. जणू काही मी शहरात आल्यानंतर माझे जुने आयुष्य, ते घर, ते गाव, ती पत्नी आणि माझ्या मुली पूर्णपणे विसरलो होतो. जणू काही ते सर्व माझ्या आयुष्यात कधीच अस्तित्वात नव्हते. काही दिवसांनी इथे मला एक सुंदर मुलगी सापडली, जिच्या घरी मी लग्नाचा प्रस्ताव घेऊन स्वतः गेलो होतो. तिचे आईवडील पण गरीब होते आणि त्यांनाही त्यांच्या मुलीचे लवकर कुठेतरी लग्न व्हावे असे वाटत होते. म्हणून त्यांनी आनंदाने त्यांच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून दिले. मी तिच्यासोबत काही दिवस भाड्याच्या घरात राहिलो, पण त्यानंतर मी माझ्या कष्टाच्या पैशातून स्वतःसाठी एक छोटेसे घर विकत घेतले. मी माझ्या मालमत्तेचे सर्व कागदपत्रे, माझे कपडे एवढेच नव्हे तर माझ्या सर्व छोट्या छोट्या वस्तू देखील घेऊन आलो होतो, कारण मला माहित होते की आता मला कधीही तिथे परत जावे लागणार नाही. ही मुलगी खूप छान होती. तिचं नाव सुहाना होतं. मी तिला माझ्या जुन्या आयुष्याबद्दल सर्व काही सांगितलं होतं आणि तिनेही मला आश्वासन दिले की ती मला मुलाचं सुख नक्की देईल. वेळ निघून गेली आणि 1 वर्षात मी एका मुलाचा बाप झालो, ज्यामुळे मला खूप आनंद झाला. पण माझा आनंद अचानक ओसरला. मला गावातून फोन आला की तुझी आई हे जग सोडून गेली आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले, कारण मी माझ्या आईवर खूप प्रेम करत होतो. गावातून ज्याने मला फोन केला त्याने मला माझ्या आईचे अंत्यसंस्कार करायला येण्यास सांगितले, पण मी तिथे गेलो नाही. मला माझ्या मुलासोबत माझा आनंद द्विगुणित करायचा होता. मी गावी जरी गेलो नसलो, तिचे अंत्यसंस्कार जरी केले नसले, तरी मला एक मुलगा झाला याचा जो आनंद होत होता तो कुठेतरी माझ्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकून फिका पडला होता. काही दिवस गेले तसतसे माझ्या आईच्या मृत्यूचे दुःखही माझ्या हृदयातून नाहीसे झाले आणि माझ्या दुसऱ्या पत्नीचा आदर माझ्या डोळ्यात खूप वाढला होता, कारण तिने मला एका मुलाचा बाप बनवले होते. मी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचो. यासाठी मी घरात एक मोलकरीणी ठेवली, जेणेकरून तिला घरकाम करावे लागणार नाही आणि माझ्या मुलाची शक्य तितकी काळजी घेईल. मी माझ्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचो. माझ्यासाठी ते जगातील सर्वात मोठे यश होते. मग देवाने मला दुसरा मुलगाही दिला आणि जणू काही आता माझ्या अभिमानाला पंख लागले.
माझी स्वप्ने सत्यात उतरली होती आणि मी माझ्या मुलांसोबत खूप आनंदाने राहू लागलो. मी स्वतःलाच म्हणायचो की अविनाश, तुला तुझ्या जमिनीचा वारस, कुटुंबाला पुढे नेण्यासाठी वारस, तुझे नाव पुढे घेऊन जाणारा वारस मिळाला आहे. मला माझ्या जुन्या बायकोची किंवा माझ्या 3 मुलींची कधी आठवण आली नाही, ज्यांना मी मागे सोडून पुढे आलो होतो. मी माझ्या मुलांवर खूप प्रेम करत होतो. मी त्यांना कधीही फटकारले नाही, कधी मोठे डोळे करून पाहिले सुद्धा नाही. ते त्यांच्या तोंडून जी काही इच्छा व्यक्त करायचे ते मी लगेच पूर्ण करायचो. माझ्या पत्नीलाही त्यांच्यावर असेच प्रेम होते आणि आम्ही दोघांनी मिळून त्यांना आमचे प्रिय बनवले होते. माझी मुले जेव्हा कधी शाळेत कोणाशी भांडायची किंवा शेजारच्या परिसरात कोणाशी भांडायची तर मी माझ्या मुलांना कधीच समजावून सांगत नव्हतो किंवा त्यांना खडसावत सुद्धा नव्हतो. उलट मी म्हणायचो की माझी मुले नाहीत तर इतर मुले चुकीची आहेत. आणि जर कोणी आमच्या घरी तक्रार घेऊन येत असे तर मी त्यांना सांगायचे की तुम्ही लोक माझ्या मुलांचा हेवा करता. माझी मुले लहानपणापासूनच खूप खोडकर होती. आता माझी बायकोही माझ्यासारखीच झाली होती. तीही मुले चुकीची असली तरी मुलांचीच बाजू घ्यायची. मी कधी रागवलो तर आणि तिला काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर ती लगेच दगड बनल्यासारखी कठोर होत होती. ती म्हणायची, अविनाश, मुलांना त्रास देऊ नकोस. मुलांना त्यांच्या चुकांबद्दल फटकारण्याऐवजी आम्ही दोघेही त्यांना बिघडवून टाकू लागलो. आता दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी माझी मुलं रस्त्यांवरून येणाऱ्या जाणाऱ्या मुलाला मारहाण करून किंवा त्यांचे डोके फोडून यायची. मी त्यांना याबद्दल कधीही फटकारले नाही किंवा थांबवले नाही. त्यांच्या कृत्यांबद्दल आणि त्यांना स्वतःचा बचाव कसा करायचा हे माहीत आहे पाहून मला आनंद झाला. मुले खूप उद्धट होती आणि मोठ्यांशी सभ्यपणे बोलत नव्हती. मला सगळं कळलं होतं, पण तरीही मी काहीही करत नव्हतो. उलट मी माझ्या मुलांच्या अशा कृत्यांवर खुश असायचो. माझी मुलं जसजशी मोठी होत होती तसतशी त्यांची भाषा, कृती आणि वागणूक माझ्या नियंत्रणाबाहेर जात होती. मी त्यांच्यासमोर नेहमी गप्प बसलो, कारण ते माझे वारस होते. माझ्या मनात हा विचार घर करून बसला होता की हे दोघे माझ्या नंतर माझे नाव पुढे नेतील आणि माझ्या सर्वस्वावर फक्त त्यांचाच हक्क आहे. मला वाटायचे की माझी मुले माझी वारस आणि माझी शक्ती आहेत. पण मला माहीत नव्हते की ज्यांना मी इतका आदर दिला आहे ते एक दिवस मला जमिनीवर फेकून देतील. आता माझे दोन्ही मुलगे मोठे झाले होते. एके दिवशी माझ्या मोठ्या मुलाने मला मोठ्या आवाजात उत्तर दिले की मी जेव्हा त्याला कामाबद्दल काहीतरी समजावून सांगत होतो तेव्हा तो म्हणाला, बाबा, तुम्ही नेहमीच आम्हाला समजावून सांगत का राहता? बालपणी कधी तुम्ही आम्हाला चुका करण्यापासून थांबवले नाही आणि आता जर आम्ही कामात काही चूक केली तर लगेच सल्ले द्यायला सुरुवात करता. आता आम्ही मुले राहिलो नाही. त्यांच्या बोलण्यावर मी गप्प बसलो. एके दिवशी माझा मोठा मुलगा माझ्याकडे आला. मी माझे ऑफिसचे काम संपवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी तो माझ्याकडे आला. माझ्या जवळ बसून तो म्हणाला, बाबा, मला लग्न करायचे. त्याला लग्न करायचं होतं. मला यावर काहीच आक्षेप नव्हता. पण जेव्हा त्याने मला त्या मुलीबद्दल सांगितलं तेव्हा मला राग आला, कारण ती मुलगी माझ्या बिझनेस पार्टनरची मुलगी होती आणि तो तिच्या प्रेमात पडला होता. पण मला त्या मुलीला माझी सून बनवायचे नव्हते, कारण तिचे वडील माझा जोडीदार होता. तेव्हा त्याने मला फसवले होते. तो स्वतःचे फायदे पाहत होता आणि मला खूप मागे ढकलत होता. पण तरीही त्याचा माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही. याच कारणामुळे मी त्याच्यावर रागवलो होतो. मी माझ्या मुलाला समजावून सांगितले की मला त्याचे वडील अजिबात आवडत नाहीत आणि तू अशा मुलीच्या प्रेमात पडला आहेस. तेव्हा तो म्हणाला, बाबा, तुम्हाला तिचे वडील आवडत नाहीत, पण मला ती मुलगी खूप आवडते. फक्त लग्नासाठी तिचा हात मागा. मी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणालो, असे होणार नाही. मी तुला त्या मुलीशी लग्न करू देणार नाही. त्यावेळी तर माझा मुलगा गप्प बसला. फक्त एवढेच म्हणून गेला की वारस तर निर्माण केले आहेत, पण तुम्हाला त्यांच्या इच्छेची काहीच पर्वा नाही. मी त्यावेळी माझ्या जागी शांत बसलो होतो. वेळ निघून गेली. माझी दोन्ही मुलं प्रौढ सोबत खूप शहाणी सुद्धा झाली होती आणि मी आता म्हातारपणाच्या उंबरठ्यावर होतो. आता मी ऑफिसलाही जाऊ शकत नव्हतो. मी फक्त घरी राहून घरातील वातावरण सांभाळत असे. मी माझ्या मुलांना खूप प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले होते. त्यांचा प्रत्येक शब्द पाळला होता. पण आता ते माझ्यासाठी असह्यतेचा मार्ग मोकळा करत होते. माझी पत्नी, जिचा मी खूप आदर करत असे आणि तिला खूप मान देत असे, ती आता छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायची. ती आता मला टोमणे मारायची. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. एके दिवशी मोठा मुलगा म्हणाला, बाबा, तुमची खोली आमच्या खोलीच्या अगदी शेजारी आहे. तुम्ही रात्रभर खोकत राहता, ज्यामुळे आम्हाला रात्रभर झोप येत नाही. धाकट्या मुलानेही असेच काहीतरी सांगितले. माझी पत्नी दाराशी शांतपणे उभी होती आणि ती हे सर्व काही पाहत होती, पण ती एक शब्दही बोलली नाही. मी तिच्याकडे पाहिले आणि मान खाली केली. आता काहीही बोलण्याची हिंमत माझ्यात नव्हती.
मी आता त्यांच्यासाठी म्हातारा झालो होतो. माझा पलंग निरुपयोगी झाला होता. त्यांनी स्टोअर रूममध्ये काही जुन्या वस्तू ठेवल्या होत्या. स्टोअर रूमच्या छतावरून पाणी टपकत होते. खोलीत ओलसरपणा होता. मला गुदमरल्यासारखे वाटत होते. कदाचित कोणाला हे जाणवत नव्हते, पण मी काहीच बोललो नाही. मी धीर धरला, हा विचार करून की निदान माझ्या डोक्यावर छप्पर तर आहे. मी तोच अविनाश होतो जो जमिनीचा पूर्वी मालक असायचा, जो वारसांची स्वप्ने पाहत होता. छतावरून पाणी टपवलं की मी स्वतःला चादरीने झाकून घ्यायचो. कधी कधी खोकताना माझा चेहरा लपवायचो. मला आधीमध्ये खोकल्याची तीव्र झटके यायचे. माझ्या पत्नीलाही आता माझी काळजी नव्हती. मी नेहमी विचार करत असे की मी भाग्यवान आहे, कारण मी माझ्या मुलांसोबत आहे. कधी कधी माझ्या खोलीच्या खिडकीतून त्यांचे संभाषण ऐकू यायचे. ते हसून त्यांच्या आईला माझ्या कमकुवतपणाबद्दल सांगत असत. कधी कधी मला दार उघडून सांगावे वाटत होते की मी तोच माणूस आहे ज्याने तुला आदर दिला आणि प्रेमाने वाढवले. पण माझी जीभ साथ देत नव्हती आणि माझे शरीरही हिंमत गमावत होते. माझी पत्नी कधी कधी स्वतः मला जेवण देण्यासाठी येत असे आणि कधी कधी मोलकरीणीद्वारे ते पाठवत असे. पण आता तिचे वागणेही खूप बदलले होते. जणू मी आता त्या सर्वांसाठी एक ओझे झालो होतो. त्यांच्या कृती पाहून मला स्वतःला खात्री पटली होती की ही माझी 2 मुले आहेत. त्यांच्यासाठी मी सर्वस्व सोडले आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. पण आता ते माझ्याशी ज्या पद्धतीने वागत होते त्या हिशोबाने असे वाटत होते की आता माझ्या विश्वासाच्या लायक राहिले नाहीत. मी या स्टोअर रूममध्ये एकटाच पडायचो. कोणीही माझी काळजी घेत नव्हते. एके दिवशी मला बाहेरून काही आवाज ऐकू आला. मी खिडकीतून डोकावले आणि माझ्या पत्नीला विचारले, काय झालं आहे? हा कशाचा आवाज आहे? तेव्हा ती म्हणाली, आपला मोठा मुलगा पवन, त्याने स्वतःच्या मर्जीने लग्न केले आहे. मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, काय? त्याच मुलीशी जिला मी नकार देत होतो? मग ती हसून म्हणाली, हो, जसे तुम्ही यासाठी सहमत नव्हता तसेच मुलीचे वडील देखील सहमत नव्हते, म्हणून माझ्या मुलाने तिला पळवून आणले आहे. मी सुनबाईच्या स्वागताची तयारी करत आहे. हे ऐकून माझे रक्त खवळले. मला खूप राग आला, पण मी काहीही करू शकलो नाही. ज्या मुलांसाठी मी इतके त्याग केले होते, प्रत्येक नातेसंबंध मागे सोडून आलो होतो, तरीही आज माझी स्वतःची मुले त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय स्वतःहून घेत होते. पण मी त्यांच्या आनंदात सहभागी नाही. पण माझ्या मनात एक आशा होती की कदाचित सून आल्यावर घरातील वातावरण थोडे बदलेल. मी चुकीचा होतो. मी आता माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस या अंधाऱ्या स्टोअर रूममध्ये शांततेत आणि एकटेपणात घालवत होतो. मी स्वतःला सांत्वन देत राहिलो की मी तो दुर्दैवी माणूस नाही ज्याला सोडून दिले जाईल. माझी मुले माझाच आधार आहेत. मी दररोज रात्री डोळे बंद करायचो आणि हा विचार करायचो की आज माझा थोडा खराब आहे, पण उद्या चांगला असेल. पण कदाचित मला माहीत नव्हते की आज मला जो त्रास आहे तो माझा शेवट नव्हता, तर माझी सुरुवात होती, जी अजून शिक्षा भोगायची बाकी होती, जी मला माझ्या स्वतःच्या लोकांनी दिली होती. मी माझ्याच घराच्या स्टोअर रूममध्ये कैद होतो. तो दिवस माझ्या कायम आठवणीत राहील. एके दिवशी मी स्वतःच्या इच्छेने स्टोअर रूममधून बाहेर पडलो होतो. तेव्हा मला खूप ताप आला होता आणि माझे शरीर थरथर कापत होते. मी बरेच दिवस खोकत होतो. मी विचार केला की औषध घेऊन काही वेळ बाहेर मोकळ्या हवेत बसलो तर माझी तब्येत थोडी सुधारेल. मी ड्रॉइंग रूम जवळून जात असताना माझ्या मोठ्या मुलाची बायको मला पाहून ओरडली. ती म्हणाली, तुम्ही बाहेर का आला आहात? तुम्ही आजारी आहे आणि आम्हालाही आजारी करसाल. मग त्याच वेळी माझा धाकटा मुलगा आला आणि रागाने माझा हात धरून म्हणाला, बाबा, मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की तुम्ही स्टोअर रूममधून बाहेर येत जाऊ नका. सतत हसत राहता. तुम्हाला तुमचा आजार आमच्यातही पसरवायचा आहे का? मी म्हणालो, बाळा, फक्त 2 मिनिटे झाली आहेत. मला थोडा वेळ बसू दे. आतमध्ये खूप गुदमरते. पण माझे ऐकणारे कोणीच नव्हते. माझ्या धाकट्या मुलाने माझ्या खांद्यावर जोरात धक्का मारला आणि म्हणाला, आता आत परत जा आणि पुन्हा बाहेर येण्याची गरज नाही. जर तुमच्यामुळे आम्ही सर्वजण आजारी पडलो तर आमची काळजी कोण घेईल? मी शांतपणे स्टोअर रूममध्ये परत गेलो. तिथे एक साधा छोटासा पंखाही नव्हता आणि इथं खूप गुदमरत होतं. एके दिवशी सकाळी मला खूप तहान लागली होती, पण खोलीत पाणी नव्हते. म्हणून मी हाक मारली आणि पाणी मागितले. तेव्हा माझ्या सुनेने एक ग्लास पाणी आणले आणि म्हणाली, तुम्हाला बाहेर यायची काही गरज नाही. फक्त इथूनच ग्लास घ्या. मी पण आत येणार नाही, कारण तुम्ही आजारी आहे. मलाही तुमचा संसर्ग होऊ शकतो. मी थरथरत्या हाताने पाण्याचा ग्लास धरला, पण तो जमिनीवर पडला. सुनबाई तिथून निघून गेली, पण तिने मला पुन्हा पाणी दिले नाही. मी स्वतः थोडे दार उघडले आणि काचेचे तुटलेले तुकडे उचलत राहिलो, जेणेकरून कोणालाही दुखापत होऊ नये. काही दिवस अधिक वेदनादायक जात होते. एके दिवशी माझ्या पोटात खूप वेदना होत होत्या
आणि जोरात ओरडत होतो, पण कोणीही माझा आवाज ऐकला नाही. मी ओरडत राहिलो, दार वाजवत राहिलो. काही वेळाने माझा धाकटा मुलगा आला आणि विचारले, बाबा का आवाज करत आहे? तेव्हा मी म्हणालो, बाळा माझ्या पोटात खूप वेदना होत आहेत, मला काही औषधे दे किंवा डॉक्टरकडे घेऊन चल. हे ऐकून तो म्हणाला, काही वेदना बिदना होत नाहीत, हे फक्त बाहेर पडण्यासाठी एक नाटक आहे. तुम्ही काही उलटे सुलटे जेवण खाल्ले असेल म्हणून वेदना होत असतील. बोललो होतो जास्त खाऊ नका, आता 2-3 दिवस उपाशी राहिलास तर पोटदुखी बरी होईल, यासाठी औषधाची काही गरज नाहीये, असं म्हणत तो तिथून निघून गेला. मला एवढ्या तीव्र वेदना होत होत्या की मी वेदनेने कुरडत बेशुद्ध पडलो. मला जेव्हा शुद्ध आले तेव्हा मी स्टोअर रूमच्या जमिनीवर पडलो होतो. मला पाहणारे जवळ कोणीही नव्हते. मी शांत बसलो होतो. माझं आयुष्य खूप वाईट चाललं होतं. एके दिवशी मी स्टोअर रूममधील एका जुन्या बॉक्समधून एक ब्लँकेट काढलं आणि त्यात स्वतःला गुंडाळून रडू लागलो. तेवढ्यात मोठा मुलगा आला आणि ब्लँकेट ओढत म्हणाला, ही कसली घाण पसरवली आहे. या ब्लँकेटमुळे घरात दुर्गंधी येत आहे. या जुन्या गोष्टींमुळे आजार पसरतात. मी त्याला विनंती केली की बाळा हे माझ्याकडे राहू दे. रात्री मला खूप थंडी वाजते. पण त्याने माझं काहीही ऐकले नाही आणि ते ब्लँकेट उचलून बाहेर फेकून दिले. त्याच्या सर्व कृती माझ्या हृदयावर खोल जखमा सोडत होत्या. आता मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नव्हतो. माझा विश्वास, माझं प्रेम, सर्व काही पायदळीत तुडवले गेले होते. माझी पत्नी जिची प्रत्येक इच्छा मी पूर्ण केली होती, आज तिची प्रत्येक इच्छा तिची मुले पूर्ण करत होते. म्हणून आता तिला तिचा नवरा वाईट वाटत होता. अशा संकटाच्या वेळी मला माझी पहिली बायको आणि माझ्या त्या 3 मुली आठवल्या, ज्यांना मी अनेक वर्षांपूर्वी सोडून शहरात आलो होतो. मला वाटले की जर ती आज माझ्यासोबत असती तर कदाचित तिने माझी सेवा केली असती. आता मी माझ्या मुलांची कृत्ये सहन करू शकत नव्हतो. माझ्या आयुष्यातील तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. माझा धाकटा मुलगा खोलीत आला. त्याच्या हातात एक फाईल होती आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरता होती. तो येऊन म्हणाला, बाबा या कागदपत्रांवर सही करा. हे आपल्या घराचे आणि जमिनीचे कागदपत्र आहेत. आम्हाला वाटते की तुम्ही ते आम्हा दोन्ही भावांच्या नावावर हस्तांतरित करावे. तुम्ही आजारी असता, त्यामुळे मला वाटतं की तुम्ही जिवंत असताना हे काम केले तर बरं होईल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काही क्षणांसाठी मला असे वाटले की कोणीतरी माझ्या शरीरातून माझा जीवच काढून घेतला आहे. मला वाटले की कदाचित मी काहीतरी चुकीचे ऐकले असेल. मी हळुवारपणे विचारले, तू काय म्हणालास बाळा? मग तो फाईल पुढे सरकवत म्हणाला, बाबा तसे हे सर्व आमचेच आहे. तुम्ही स्वतःच म्हणत होता की आम्ही वारस आहोत. मग ही कायदेशीर प्रक्रिया देखील पूर्ण करा. मग मी म्हणालो, तुम्ही दोघेही माझे वारस आहात आणि हे सर्व काही तुमचेच आहे. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे सर्व माझ्या नावावरच राहील. हा तुमचा हक्क आहे. पण मी मेल्यानंतर? मग माझा मोठा मुलगा, जो दारात उभा राहून सर्व ऐकत होता, तो म्हणाला, तुम्ही नेहमीच आजारी असता. आता तुम्हाला मरायला आणखी किती वेळ शिल्लक आहे? जर आम्हीच तुमचे वारस आहोत तर मग तुम्ही ते आम्हाला का देत नाही? दोघेही एकत्र होते आणि एकच भाषा बोलत होते. त्यांची आई त्यांच्या मागे उभी होती. मी त्यांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला की बाळा हे सर्व तुझे आहे, पण मी ते आत्ताच तुझ्या नावावर करणार नाही. तेव्हा माझा मोठा मुलगा तो रागाने म्हणाला, आम्ही आता लहान मुले नाही आहोत. आम्हाला सगळं कळतंय. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही. तुम्ही मेल्यावरच आम्हाला हे सगळं मिळावं असं तुम्हाला वाटतंय. मग धाकटा मुलगाही म्हणू लागला, आम्ही तुमची मुलं आहोत की नोकर? ते दोघेही खूप रागात होते. मग मी म्हणालो, माझं ऐका, हे सगळं तुमचंच आहे, पण आता यायची वेळ आली नाही. बराच वेळ गप्प बसलेली माझी बायको आता तीही त्यांच्यासोबत बोलू लागली. तीही मला टोमणे मारत म्हणाली, अविनाश तू आम्हाला दिले तरी काय, फक्त आश्वासन. आता जेव्हा हे सगळं मुलांचं हक्क आहेत तेव्हा तू त्यांना देत का नाहीस? तुम्ही का घरातील वातावरण बिघडवत आहात? माझ्या डोळ्यासमोर तिचं दृश्य होतं जे मी माझ्या पहिल्या पत्नीसाठी निर्माण केले होते. आज त्याचाच निकाल माझ्या समोर होता. पण पात्रे बदलली होती. त्या दिवशी माझ्या मुलांनी माझे सामान उचलले आणि मला दाराकडे ढकलले. मग माझा धाकटा मुलगा म्हणाला, तुम्हाला इथे राहण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही सर्व काही आमच्याकडे हस्तांतरित कराल तेव्हाच तुम्हाला या घरात राहण्याची परवानगी मिळेल. त्या सर्वांनी मिळून मला घराबाहेर हाकलून लावले. माझे पाय स्वतःहून रस्त्यावर चालू लागले. माझ्याकडे बॅग नव्हती, सामान नव्हते, पैसे नव्हते. फक्त डोळ्यात अश्रू आणि एक कमकुवत शरीर होते. त्या लोकांनी माझ्यासोबत माझे सामान पण फेकून दिले होते. पण सामान उचलून रस्त्यावर फिरण्याची हिंमत माझ्यात नव्हती. माझ्या शहरातील रस्ते मला आता विचित्र वाटू लागले. सर्वत्र विचित्र आवाज येत होते, पण माझ्या आतली शांतता असह्य होत होती. ती जोरात ओरडत होती,
मी जवळच्याच एका झाडाखाली बसलो आणि विचार करू लागलो. अविनाश, तू जो एकेकाळी तुझी जमीन वारसा हक्काने मिळवण्याचे स्वप्न पाहत होतास, आज त्यांनीच तुला वाईट स्थितीत सोडले आहे. आता मी ठरवले होते की मला कायद्याची मदत घ्यावी लागेल आणि त्यासाठी मला पोलीस स्टेशनला जावे लागेल. शेवटच्या वेळी मी माझ्या मुलांनाही समजावून सांगितले होते, पण ते दोघेही हसायला लागले आणि म्हणाले, ठीक आहे बाबा, तुम्हाला जिथे जायचे तिथे जा. कायद्यालाही ते माहीत आहे की हे सर्व आमचंच आहे. तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही. त्यांचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते, पण मी गप्प राहिलो. मी थकलेल्या पावलांनी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो. तेव्हा एका कॉन्स्टेबलने माझ्याकडे दयाळू नजरेने पाहिले. काही वेळाने एक कॉन्स्टेबल माझ्याकडे आला आणि विचारले की काय अडचण आहे. मी म्हणालो की मला एसपींना भेटायचं आहे. त्यांनी विचारले की तुमचे नाव काय आहे. मी त्यांना उत्तर दिले आणि माझे ओळखपत्र दाखवले, जे नेहमी माझ्या खिशात मी जपून ठेवायचो. त्यांनी ते काळजीपूर्वक पाहिले आणि नंतर माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागला, जणू तो मला ओळखण्याचा प्रयत्न करत होता. त्याने विचारले की तुम्हाला काय अडचण आहे. मी त्याला सर्व काही सांगितले की मला 2 मुले आहेत आणि मी त्यांच्यासाठी सर्व काही सोडले होते. माझी पहिली पत्नी आणि 3 मुली देखील. मी आयुष्यभर त्यांची काळजी घेतली, पण आज त्याच मुलांनी फक्त माझ्या मालमत्तेसाठी मला घराबाहेर काढले आहे. संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर त्यांनी विचारले, तुम्हाला माहिती आहे का येथील एसपी कोण आहे. मी नाही मध्ये मान हलवली. तो हळूच माझ्या जवळ आला आणि म्हणाला, येथील एसपी मॅडमचे नाव रोशनी अविनाश वर्मा आहे. तिचे बोलणे ऐकून माझे हृदय क्षणभर शांत झाले. मी म्हणालो, काय, रोशनी अविनाश वर्मा. मी अविनाश वर्मा आहे आणि रोशनी माझ्या मोठ्या मुलीचे नाव आहे. माझी ओठ थरथर कापू लागली. रोशनी माझी मोठी मुलगी आहे. मग तोही म्हणू लागला, हो, आणि त्यांच्या फाईलसोबत तुमचेच कार्ड जोडले आहे. म्हणूनच मी तुम्हाला ओळखले आणि समजले की तुम्हीच त्यांचे वडील आहात. हे ऐकून मला धक्का बसला. माझ्या मुलीचे जुने फोटो माझ्या मनात चमकू लागले. ती निरागस मुलगी जिला मी कधीही माझ्या मांडीवर घेतले नव्हते, तीच रोशनी जी माझे बोट धरायला उत्सुक होती आणि जिच्या शब्दांना मी कधीही महत्त्व दिले नाही, ती आज एसपी झाली आहे. कॉन्स्टेबल तिथून निघून गेला आणि काही वेळाने मला एसपीच्या केबिनमध्ये पाठवण्यात आले. माझ्या मनात भीती आणि लाज दोन्ही होते, पण एक आशा होती, कदाचित माझ्या मुलीलाही मला भेटायला आवडेल. ती खरोखर माझी मुलगी आहे का. मी माझ्या मुलींना अशा वेळेस सोडले होते जेव्हा त्यांना कसे बोलावे हे देखील माहीत नव्हते. कॉन्स्टेबल मला त्यांच्यासोबत एसपीच्या कक्षात घेऊन गेला. दार उघडले तेव्हा पोलीस गणवेशातील एक सुंदर चेहऱ्याची मुलगी समोर खुर्चीवर बसली होती. तिचा चेहरा अगदी माझ्या पहिल्या पत्नीसारखा होता आणि मी तिला पहिल्याच नजरेत ओळखले. तिच्या बालपणातील निरागसता आता प्रबळ झाली होती. मला तिच्यासमोर खुर्चीवर बसवण्यात आले. तिने मला विचारले, बोला, काय काम आहे. मी धाडस एकवटले आणि म्हणालो, माझी मुलगी रोशनी. माझ्या तोंडातून हेच 2 शब्द बाहेर पडले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. तिने मला आणि माझा आवाज लगेच ओळखला. ती रडू लागली आणि ओरडू लागली आणि कॉन्स्टेबलला बोलावून म्हणाली, घेऊन जा यांना, माझ्या खोलीतून लवकर बाहेर काढा. मी काही बोलणार इतक्यात 2 हवालदार आले आणि माझा हात धरला आणि मला खोलीबाहेर उभे केले. मी दाराशी उभी राहून रडत होते. मग थोड्याच वेळाने एक महिला हवालदार आली आणि मला दुसऱ्या खोलीत घेऊन गेली आणि माझ्यासाठी कोल्ड्रिंक आणली आणि म्हणाली, काका, थोडी प्या. मॅडम इथे येऊन तुमच्याशी बोलतील. हे ऐकून माझ्या मनाला शांती मिळाली आणि मला वाटले की माझी मुलगी मला नक्कीच माफ करेल. मी तिथे शांत बसलो. मी माझ्या जुन्या आयुष्याबद्दल विचार करू लागलो. जेव्हा मी घर सोडले तेव्हा माझी पत्नी आणि आई खूप रडत होत्या आणि माझ्या 3 मुलींना काहीच कळत नव्हते. त्यांना त्यांचे वडील काय करत आहेत हे माहीत नव्हते. आज तीच रोशनी माझ्या आयुष्याचा एकमेव सहारा वाटत होती. थोड्या वेळाने रोशनी खोलीत आली आणि म्हणाली, तुम्ही कोल्ड्रिंक पिला नाहीत का. ते प्या, तुम्हाला त्याची खूप गरज आहे. मी डोके वर करून तिच्याकडे पाहिले आणि कोल्ड्रिंक्स हातात घेतले, पण माझे हात थरथरत होते. माझी नजर वारंवार माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर जात होती. मी तिच्याशी बोलण्यासाठी शब्द शोधत होतो, पण ते माझ्या जिभेवर येत नव्हते. मग मी हळूच म्हणालो, मुली, कृपया मला माफ कर. तिने हात वर करून मला थांबवले आणि म्हणाली, मला याची गरज नाहीये. तिचा आवाज थरथरत होता. कदाचित तिच्या मनात काहीतरी चाललं असेल. ती म्हणू लागली, मला तुमच्या समस्येबद्दल कळलं आहे. मी तुमच्या मुलांविरुद्ध FIR दाखल केला आहे. कायदा आपले काम करेल. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला माहीत होतं की माझी मुलगी नक्कीच मला साथ देईल. तिने लगेच उत्तर दिले, ऐका, मला माहीत नाही तुम्ही कोण आहात. मला फक्त कायद्याची काळजी आहे.
पीडितांना पाठिंबा देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे आणि तुम्ही ते तुमचे सौम्य शब्द तुमच्या मुलांसाठी जपून ठेवावेत, जे अजूनही तुमची वाट पाहत असतील. असे म्हणत ती वळून खोलीतून निघून गेली. मी तिथेच बसून राहिलो. तिच्या बोलण्याने मला खूप त्रास झाला. आयुष्यभर मी विचार केला की फक्त मुलेच वारस असतात, पण आज माझ्या मुलीने माझ्यासाठी जे केले ते कोणताही मुलगा करू शकत नाही. न्यायाचे दार उघडले आणि माझी असहाय्यता ऐकली, माझ्या असहाय्यतेला जागा दिली. पण ते नाते, ज्या नात्याची मला जास्त गरज होती, ते मुलीचे प्रेम आणि क्षमा माझ्यापासून दूर नेण्यात आली. कदाचित हे सर्व मी माझ्या स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केलं होतं. माझी मुलगी आज न्यायाच्या खुर्चीवर बसली होती आणि ती माझ्यासाठी ते सगळं करत होती, जी एक मुलगी आपल्या वडिलांसाठी करू शकते. शिवाय बाबा म्हणण्याची कमी होती. हलका पाऊस पडत होता. मी बाहेर पाहिले तर असे वाटत होते जणू आकाश माझ्या स्थितीवर रडत आहे. आता फक्त न्यायालयात उरले होते आणि कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी साक्ष या खोलीत द्यायची होती. कॉन्स्टेबल म्हणाला की तुमचा निर्णय होईपर्यंत तुम्ही इथेच राहू शकता, जोपर्यंत तुमचा निकाल नाही लागत, कारण तुमच्या मुलांनी तुम्हाला घराबाहेर काढले आहे. एकदा निकाल लागला की त्यानंतर आम्ही आदराने तुमच्या घरी जाऊ शकाल, असे मॅडम म्हणाले आहेत. मी गप्प बसलो. मला इथे आरामात राहायची जागा दिली होती. इथे एक अशी खोली होती जिथे येथील हवालदार त्यांची महत्वाची कामे करत होते. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मला वेळेवर दिले जात असे. सर्व काही शांतपणे आणि आदराने केले जात असे. कोणतेही प्रश्न विचारण्याची गरज नव्हती, कोणतीही कृपा करण्याची गरज नव्हती. माझ्या घरात मला जी शांती मिळत नव्हती ती मला इथं मिळत होती. ज्या मुलीला मी कधीच माझ्या हातात सुद्धा घेतले नव्हते, आज तीच मुलगी माझ्यासाठी खूप काही करत होती. मी तिला जगाच्या गर्दीत असे सोडले होते जसे एखादा अनोळखी माणूस त्याच्या मुलाला एखाद्या बस स्टॉपवर सोडून जातो. आज तीच मुलगी मोठी होऊन मला न्याय देत होती. ती फक्त माझी काळजीच घेत नव्हती, तर मला कायदेशीर बळही देत होती. माझे डोळे दररोज तिची वाट पाहत होते, पण मला लाजही वाटत होती. एके दिवशी दुपारी खोलीचा दरवाजा उघडताच रोशनी हातात एक फाईल घेऊन आली. तिच्या चेहऱ्यावर थोडी गंभीरता होती, पण तिचे बोलणे मृदू होते. ती म्हणाली, ही फाईल आहे, त्यावर सही करा. मी तुमचा खटला कोर्टात दाखल केला आहे. तुमची दोन्ही मुले उद्या कोर्टात हजर राहणार आहेत. ते कोर्टात येतील आणि तुम्हाला घेऊन जातील. मी तिच्याकडे पाहिले आणि गप्प राहिलो. मग ती हळूच म्हणाली, असं वाटतं की तुम्ही चुकीचं पाऊल उचलत आहात. तुम्ही स्वतःच्या मुलांच्या विरोधात जात आहात. तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही निर्णय बदलू शकता. मग मी हळूच म्हणालो, नाही बाळा, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी योग्य निर्णय घेत आहे. ती 1 मिनिट माझ्याकडे पाहत राहिली आणि मग काही न बोलता तिथून परत गेली. ती गेल्यानंतर मी बराच वेळ फाईल पाहत राहिलो, ज्यामध्ये माझे नाव, माझ्या मुलांची नावे आणि जमीन नोंदवलेली होती, ज्या जमिनीसाठी मी माझे नातेसंबंधाचे बलिदान दिले होते. सन्मान पायदळी तुडवला होता. एका महिलेच्या डोळ्यातून तिची सर्व स्वप्ने हिरावून घेतली होती. माझ्या 3ही मुलींना असहाय्य केले होते. आज जेव्हा मला माझ्या पत्नीची आठवण येते, तेव्हा मला वाटते की माझ्या पत्नीने माझ्या मुलींना किती चांगले वाढवले आहे. 3 मुलीला SP बनवले. मी माझ्या लहान मुलींना भेटलो नव्हतो. त्या कुठे आहेत आणि कशा आहेत हे मला माहीत नव्हते. मलाही त्यांना भेटायचे होते, पण मला लाज वाटत होती आणि काहीही बोलण्याची माझी हिंमत होत नव्हती. आता मी ठरवले होते की माझी मालमत्ता माझ्या मुलांना आणि मुलींना समान वाटून देईन. यात देखील माझेच रक्त होत्या. मी माझ्या मुलींना त्यांचा वाटा देईन. माझ्या मुली त्यांना संपूर्ण आयुष्य माझ्या प्रेमाच्या वाटा मिळाल्या नाहीत तर काय मी एवढाही पात्र नाही का की त्यांना माझ्या मालमत्तेतील त्यांचा हिस्सा देऊ शकेन? मी आयुष्यभर आपल्या मुलांच्या चुकांवर दुर्लक्ष केले, पण त्यांनीच मला एकटे सोडून दिले. मी विचार करत राहिलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कोर्टाच्या गेटवर पोहोचलो, आत गेलो, तेव्हा माझी दोन्ही मुले माझ्या समोर होती. त्यांच्या चेहऱ्यावर राग होता. त्यापैकी एकाने माझा हात धरला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही वेडे झाला का? या तुमच्या 3 मुली कुठून आल्या आणि तुम्ही त्यांना वाटा का देणार आहे? मग मोठ्या मुलांनी मला धमकावले आणि म्हणाला की आम्हाला आमची संपूर्ण मालमत्ता हवी आहे. जर तुम्ही मुलींना वाटा दिला तर लक्षात ठेवा, आम्ही तुला कोर्टात ओढून नेऊ. त्याचा आवाज बंद झाला. लोक आमच्याकडे पाहू लागले, पण माझ्या आत एक विचित्र शक्ती जाणवत होती. मी त्या दोघांकडे पाहिले आणि म्हणालो की आज मी जो काही अधिकार देईन तो मी त्या मुलींना देईन ज्यांना आयुष्यभर त्यांच्या या अधिकारापासून वंचित ठेवले गेले. त्या देखील तुमच्यासारख्या माझ्या स्वतःच्या रक्ताच्या आहेत. हे ऐकून त्यांना राग आला. धाकट्या मुलाने माझ्या कॉलरवर हात ठेवला आणि म्हणाला,
तुम्हाला लाज वाटत नाही का? आयुष्यभर आम्हाला वारस म्हणत आला आणि आता अचानक येणाऱ्या तुमच्या मुलींना आमच्यापेक्षा जास्त जवळची समजू लागला. जेव्हा माझ्या मुलीने हे सर्व पाहिले तेव्हा तिने त्यापैकी एकाला दूर ढकलले आणि दुसऱ्याच्या तोंडावर चापट मारली आणि म्हणू लागली, तुम्हाला तुमच्या वडिलांचा कॉलर पकडायला लाज वाटत नाही का? आता जे काही होईल ते कोर्ट रूममध्ये होईल. चला आत. त्याने माझ्याकडे पाहिले आणि ते पटकन आत गेले. माझ्या मुलीचा गणवेश चमकत होता. तिच्या डोळ्यात भरलेला राग मला दिसत होता. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. मी आयुष्यभर मुलगा मुलगा म्हणत राहिलो, पण आज माझी मुलगीच माझा आधार बनली आहे. ती मुलगी जिला मी सोडून दिलेले समजत होते, आज माझी मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते मोठ्या आवाजात सांगा, मी तुमच्यासोबत आहे. आज तिच्या गणवेशाखाली तिचे माझ्यावरील असलेले प्रेम दिसून येत होते, जे अनेक वर्षापासून दाबले गेले होते. सर्वजण न्यायालयात जमले होते. कायद्यानुसार मला साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलवण्यात आले. माझे हृदय धडधडत होते. डोळ्यात अश्रू आणि माझ्या तोंडावर सत्य होते. मी म्हणालो, माझे नाव अविनाश वर्मा आहे. मला माझी मालमत्ता माझ्या दोन्ही मुलांना आणि 3 मुलींना समान प्रमाणात द्यायची आहे. हा माझा स्वतःचा निर्णय आहे आणि मी त्यावर ठाम राहीन. कोर्ट रूममध्ये शांतता होती. माझा मुलगा तो आश्चर्यचकित झाला. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ होता. कदाचित त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडे असेल की माझी मालमत्ता माझ्या मुलींनाही देत आहे, ज्यांना मी कधीही माझ्या कुटुंबाचा भाग मानले नाही. मग माझी मुलगी रोशनी उभी राहिली आणि न्यायाधीशांची परवानगी घेऊन बोलू लागली आणि म्हणाली, सर न्यायाधीश साहेब, ही व्यक्ती माझे वडील आहेत. मी इथे त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप चुका केल्या आहेत. त्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे ते त्यांच्या मुलींवर कधीही प्रेम करत नव्हते. पण आज जेव्हा ते त्यांच्या चुका सुधारू इच्छितो तेव्हा मी त्यांचा आदर करते, कारण एखाद्या व्यक्तीला स्वतः दुःख सहन केल्यानंतरच त्याची चूक कळते. पण मला किंवा माझ्या बहिणीनं त्यांनी दिलेल्या मालमत्तेत काहीही रस नाही. माझ्या आईने मला आणि माझ्या बहिणींना माझ्या वडिलांशिवाय खूप चांगले वाढवले. माझी एक बहीण डॉक्टर आहे, मी स्वतः SP आहे आणि माझी धाकटी बहीण शिक्षिका आहे. आम्ही तिघेही सक्षम आहोत, म्हणून आम्हाला त्यांची मालमत्ता नको आहे. मला तुमच्या रेकॉर्डवर हे नोंदवायचे आहे की आम्हाला त्यांच्या मालमत्तेत कोणताही वाटा नको आहे. न्यायाधीशांनी आश्चर्याने विचारले, हा तुमचा अधिकार आहे? मग रोशनी डोके वर करून म्हणाली, हो, मुलींनाही मालमत्तेत समान हक्क आहेत, पण त्यांना तोच आदर मिळायला हवा ज्या आदराच्या त्या पात्र आहेत. त्यांना प्रेमाची गरज आहे आणि आमच्या आईने आम्हाला आयुष्यभर आमच्या वडिलांचा आदर करायला शिकवले. जरी आमचे वडील आमच्या आईला घटस्फोट देऊन आम्हाला सोडून गेले होते, पण तिने आम्हाला नेहमीच चांगले संस्कार दिले. आम्हाला चांगुलपणा आणि चांगुलपणाच्या मार्गावर चालायला शिकवले गेले. आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कधीही काहीही केले नाही असा विचार आम्ही कधीही आमच्या मनात येऊ दिला नाही. आणि आज हेच कारण आहे की मी आणि माझ्या बहिणी आमच्या वडिलांचा द्वेष करत नाही. पण हो, आम्हाला राग येतो, कारण आम्ही आमच्या वडिलांशिवाय खूप कष्टाने आयुष्य जगलो आहे. माझ्या वडिलांचे डोके झुकलेले मी पाहू शकत नाही. माझी आई कदाचित या जगात नसेल, पण तिने शिकवलेली प्रत्येक गोष्ट अजूनही आमच्या हृदयात जिवंत आहे. माझ्या मुलीचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले आणि माझ्या शरीरात विजेची लाट आली. मी तिथेच कचेरीत उभा राहून रडू लागलो. खोलीत पूर्ण शांतता होती. मी हात जोडून सर्वांसमोर माझ्या मुलीची माफी मागितली आणि म्हणालो, बाळा, तुझी आई हे जग सोडून गेली आहे. मी तिच्याशी आणि तुझ्याशी खूप वाईट वागलो आहे, पण तू माझ्यासमोर आहेस म्हणून मी तुझी माफी मागतो. मला माफ कर. मग माझी मुलगी म्हणाली, बाबा, मी तुम्हाला माफ केले आहे आणि माझ्या बहिणींनी तुम्हाला माफ केले आहे. आम्हाला तुमच्याबद्दल काहीही तक्रार नाही. माझी दोन्ही मुले ती पण लाजेने मान खाली करून उभा होते. त्यांच्या चेहऱ्यावर पण लाजीरपणा होता. कधीच त्यांना हे कळले असेल की ज्या मालमत्तेसाठी ते लढत होते त्यापेक्षा काहीतरी मोठा आहे, ते म्हणजे मुलीचे संस्कार आणि तिच्या मोठ्या मनाचा तो अभिमान. न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिला. कायदेशीर बंधनानुसार माझ्या मुलांना माझ्या मालमत्तेपासून दूर ठेवण्यात आले होते आणि त्यांना तेवढीच मालमत्ता देण्यात आली होती ज्यावर त्यांचा हक्क आहे, आणि रोशनीला उर्वरित मालमत्तेची काळजी घेण्यासाठी पर्यवेक्षक बनवण्यात आले. कोर्टातून बाहेर पडताना माझे हृदय हलके झाले होते, पण माझे डोळे अजूनही त्या एका शब्दाची वाट पाहत होते, ते म्हणजे तिच्या तोंडून बाबा ऐकून घेण्याची. तसा तर हा शब्द खूप वर्षापूर्वी स्वतःच्या हाताने नष्ट केला होता आणि ज्याची परतफेड करणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे यश असू शकते, पण ती वेळ अजून आली नव्हती. आता मला समजले होते की एखाद्या मालमत्तेचा वारस बनवणे सोपे आहे, पण तुमच्या सन्मानाची वारस फक्त मुलीच होऊ शकतात.
न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिला होता. ते सर्व काही जे मी माझ्या इच्छेने मुलांच्या स्वाधीन करू इच्छित होतो, आता कायद्यानुसार ते माझ्या हातात परत आले आहे. पण माझ्या मनात कोणत्याही विजयाचा अभिमान नव्हता. मी सगळं जिंकूनही हरलो असल्यासारखी एक पोकळी होती. माझ्या वकिलाने जमीन आणि मालमत्तेचे कागदपत्र तयार केली, ज्यामध्ये सर्वांचा वाटा समान होता. कागदपत्रांमध्ये प्रत्येकाचा वाटा लिहिला गेला. माझ्या मुलींना या निर्णयाने आश्चर्य वाटले, पण त्या गप्प होत्या. कदाचित त्यांना माहीत असेल की मी यावेळी कोणत्या परिस्थितीतून जात आहे. जेव्हा मी घराच्या कागदपत्रांवर सही केली आणि म्हणालो, मी हे घर तुम्हा दोघांच्या म्हणजे माझ्या मुलांच्या नावावर करत आहे. तुम्ही लोक या घरात राहा, मी कुठेही राहू शकतो, फक्त तुम्ही आनंदी राहा, एवढंच आहे. मला त्यांच्या चेहऱ्यावर हास्य तर आले होते, जणू काही हेच त्यांना हवे होते. पण त्यांना माहीत नव्हते की त्यांचे वडील त्यांच्यापासून वेगळे होणार आहेत. आणि मग मला कळले की त्यांनाही त्यांचे वडील त्यांच्यापासून वेगळे व्हावे अशीच इच्छा होती. माझ्या पत्नीलाही याबद्दल कोणताही पश्चाताप नव्हता आणि आता मी जबरदस्तीने त्यांच्याशी कोणतेही नाते ठेवणार नव्हतो. त्यांनी मला मालमत्तेसाठी नाकारले होते. मला आता त्यांच्या प्रेमासाठी जगायचे नव्हते. मला फक्त माझ्या मुलीने प्रेमाने आणि मनापासून वडील म्हणावे अशी इच्छा होती. मला माहीत होतं की तो दिवस कधीच येणार नाही. कोर्टातून परतताना मी रोशनीसोबत तिच्या गाडीत बसलो. ती गप्प होती आणि मीही गप्प होतो. काही वेळाने आम्ही पोलीस स्टेशनला पोहोचलो. तेव्हा रोशनीने हळुवारपणे म्हणाली, बाबा. हे शब्द ऐकून मला वाटले की माझ्या हृदयातील सर्व जखमा बऱ्या झाल्या आहेत. मी तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून अश्रू होते, पण तिची जीभ थांबली होती. माझीही तीच अवस्था होती. मी म्हणालो, मुली, कृपया मला पुन्हा एकदा बाबा म्हण. माझ्या मुलीने गाडीत थांबवली, माझ्याकडे पाहिले आणि हळुवारपणे म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्यासोबत आपल्या घरी चला. तुम्ही आता माझ्यासोबत तिथे राहा. आम्ही खूप वर्षापासून तुमच्या प्रेमाची वाट पाहत आहोत. आता तरी तुम्ही आम्हाला आमचे तळमळलेले प्रेम देऊ शकता का? माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणालो, हो मुली, का नाही? आता माझ्यासाठी सर्व काही तुम्हीच आहात. मलाही माझ्या भूतकाळातील चुकांसाठी पश्चाताप करायचा आहे. मी वर्षानुवर्ष त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. मी माझ्या मुलींना जगाच्या नजरेत सोडून दिलेला समजत होतो. मी हात जोडून म्हणालो, मुली, मी तुला खूप त्रास दिला आहे. मी तुला, तुझ्या आईला आणि दोन्ही लहान मुलींना खूप त्रास दिला आहे. मग ती म्हणाली, बाबा, तुम्ही जे काही केलं तो भूतकाळ होता आणि आता भूतकाळ संपला आहे, म्हणून तुम्ही या गोष्टी विसरून जा. पण आम्ही मुली अनाथ नाही. तुमच्या चुका आम्हाला आमच्या ओळखीपासून वेगळे करू शकत नाहीत. तुमच्या तिन्ही मुली अजूनही तुमची वाट पाहत आहेत. मी पहिल्यांदाच माझ्या मुलीला मिठी मारली. असे वाटत होते की वर्षानुवर्षाचे अंतर काही क्षणात मिटले आहे. त्यात एवढी शांतता होती की ती माझ्या मुलांच्या आग्रहात मला कधीच जाणवली नाही. ती फक्त मुलीच्या मिठीत जाणवली होती. घरी पोहोचल्यानंतर रोशनीने मला सांगितले की एक बहीण डॉक्टर आहे आणि एक दुसरी शिक्षिका आहे आणि आम्ही तिघे मिळून आमचे घर चालवतो. खरं तर आजी वारली तेव्हा आई आम्हाला शहरात घेऊन आली होती. आईला माहीत नव्हते की तुम्ही कोणत्या शहरात राहत आहात. आम्ही लोक इथेच राहिलो. आईने लोकांच्या घरी दोन्ही भांडी केली. दिवस रात्र काम करून तिने आम्हाला शिक्षण दिले, आमची सर्व स्वप्ने पूर्ण केली. आणि मग जेव्हा आम्ही काहीतरी करण्यास सक्षम झालो, तेव्हा आई आम्हाला सोडून या जगातून निघून गेली. बाबा, आईने आमच्यासाठी खूप त्याग केले होते. माझ्या डोळ्यात आणि माझ्या हृदयात माझ्या पत्नीसाठी अश्रू होते. देव तिच्या आत्म्याला शांती देवो. तिने माझ्या मुलींसाठी खूप काही केले. कदाचित तिच्या त्याच कष्टाचे फळ असेल की आज माझी मुलगी माझ्यासाठी मदतीचा स्रोत बनली होती. मग मी म्हणालो, बाळा, तुझ्या आईला माझ्यापेक्षा चांगले कोणी ओळखत नव्हते, तरीही मी तिला खूप दुखावले. मग रोशनी म्हणाली, बाबा, आई खूप धाडसी होती. तिने आम्हाला कधीही कशाची कमतरता जाणवू दिली नाही. फक्त आम्हा तिघी बहिणींना नेहमीच वडिलांची कमतरता जाणवत होती. पण आता तुम्ही आमची कमतरता भरून काढायला आला आहात. मग माझी मुलगी मला घरात घेऊन गेली, जिथे माझी धाकटी मुलगी गळ्यात स्टेथोस्कोप आणि पांढरा कोट घालून उभी होती आणि दुसऱ्या बाजूला माझी सर्वात धाकटी मुलगी तिच्या डोळ्यावर चष्मा घालून उभी होती. मला पाहून त्या दोघी आश्चर्यचकित झाल्या. त्यांच्यासाठी एक अनोळखी व्यक्ती होतो. जेव्हा रोशनीने त्यांना सांगितले की आपले बाबा आहेत, तेव्हा त्या आनंदाने माझ्याकडे धावत आले आणि मला मिठी मारली. आम्ही चौघेही वडील आणि मुली मिळून खूप रडू लागलो. ती म्हणाली, बाबा, तुम्ही घरी आला आहात. आम्ही खूप दिवसांपासून तुमची वाट पाहत होतो. दीदीने जेव्हापासून आम्हाला सांगितले होते की तुम्ही आमच्या आयुष्यात परत आला आहात, तेव्हापासून आम्ही खूप खुश आहोत. आणि आम्हीच दीदीला सांगितले होते की तुम्हाला या घरी घेऊन नक्की ये. आम्हाला तुमच्यासोबत राहायचं आहे बाबा.
मी माझ्या मुलींच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणालो, बाळा, आता मी सदैव तुमच्यासोबत राहीन. आज मी माझ्या 3 मुलींसोबत राहत आहे. आता मला माझ्या मुलांची आठवण येत नाही. माझ्या 3 मुलांप्रमाणे माझी खूप काळजी घेतात. मला अजूनही लाज वाटते हा विचार करून की वारसाच्या हट्टामुळे मी माझ्या या 3 निरागस निष्पाप मुलींना आणि माझ्यासोबत प्रत्येक परिस्थितीत उभी राहणाऱ्या यांच्या आईला सोडून पुढे गेलो होतो. मी अजूनही माझ्या भूतकाळातील चुकांसाठी त्यांची माफी मागत राहतो. मित्रांनो, देवानेही मूल आणि मुलीमध्ये काही फरक केलाच नसेल, पण आपण आजही मुलीला मुलापेक्षा कमी लेखत असतो. आणि खरं तर हे आहे की मुलापेक्षा कितीतरी पटीने मुली ह्या हुशार, संयमी आणि दयाळू आणि धाडसी असतात. आणि याला आपण कोणीच नाकारू शकत नाही. म्हणून देव पण जो खूप नशीबवान असतो त्याच घरी मुलगी जन्माला घालतो. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.